पर्यावरण रक्षणासाठी नव्या पिढीचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचा संदेश कोल्हापुरात पार पडलेल्या एक दिवसीय परिषदेत दिला गेला। महाराष्ट्र शासनाच्या विविध यंत्रणांच्या सहकार्याने आयोजित या परिषदेच्या माध्यमातून पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि त्यातील संधींवर विचार मंथन करण्यात आलं। यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले। पर्यावरण आणि वातावरण बदल विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल सयाजी इथं ही परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेत पर्यावरण रक्षणासाठी नवीन पिढीच्या सक्रिय सहभागावर भर देण्यात आला। शालेय वयातच जर मुलांना कचरा न टाकण्याची आणि प्रदूषण टाळण्याची शिकवण दिली तर भविष्यात प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल असा विश्वास माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला। पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा पुढाकार अत्यंत गरजेचा आहे। रिसायकल आणि रियूज हे प्रदूषण नियंत्रणाचे प्रभावी उपाय असल्याचं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सांगितलं। या परिषदेला औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, पर्यावरणवादी, शासनाचे अधिकारी आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये विभागीय अधिकारी जयवंत हजारे, सहसंचालक रवींद्र आंधळे, उपविभागीय अधिकारी व्ही.व्ही. किल्लेदार, पी.आर. माने, श्रीपाद कुलकर्णी तसंच डॉक्टर ए.के. गुप्ता, डॉक्टर प्रथापन, श्रीलेखा साटम, डॉक्टर व्ही.व्ही. भोसले, डॉक्टर जे.ए. खोत, डॉक्टर अजित पाटील यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राचार्य वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।